नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 5 यातील पहिले 5 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, त्यातील पहिला प्रश्न, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. 4 ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. पहा, पहिल्या प्रश्नामधील पहिला प्रश्न, एकूण 5 सब क्वेश्चन्स आहेत. त्यातील पहिला सब क्वेश्चन, व्हिच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही, म्हणजे प्रोबॅबिलिटी दाखवत नाही कोणता नंबर, ते आपल्याला इथे 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन चूज करायचा आहे. कोणता रिप्रेझेंट करत नाही तो नंबर पाहिजे आपल्याला, रिप्रेझेंट करणारा नाही पाहिजे. पहा, 2/3 म्हणजे काय होईल, हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0.6 होईल, बरोबर आहे. 1.5 येथे 15% आहे, येथे 0.7 आहे. पहा, एखादी इव्हेंट असेल तर त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0 to 1 असते, 0 to 1 किंवा 0% to 100%. पहा, 0 to 1 असेल, 0.6 हा नंबर पण 0 to 1 मध्ये असेल, बरोबर आहे. म्हणजे हा नंबर प्रोबॅबिलिटी दाखवतो. परंतु 1.5 हा नंबर कसा आहे, 1पेक्षा ग्रेटर आहे, 1.5, बरोबर आहे. म्हणजे 0 to 1 यांच्या रेंजमध्ये हा नंबर नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे 1पेक्षा, म्हणजे हा नंबर प्रोबॅबिलिटी दाखवत नाही, रिप्रेझेंट करत नाही. 15%, 0% to 100% यांच्या बिटवीन हा नंबर आहे, बरोबर आहे. 15% म्हणजे हा नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करेल. 0.7 यांच्या बिटवीन आहे, 0 to 1, म्हणजे हा पण नंबर प्रोबॅबिलिटी दाखवेल, बरोबर आहे. फक्त एकच नंबर हा 1पेक्षा ग्रेटर असल्यामुळे प्रोबॅबिलिटी दाखविणार नाही, म्हणजे ऑप्शन आपला बी करेक्ट आहे, बरोबर आहे. 3 नंबर हे प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करतात, परंतु हा नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. आपल्याला कॅन नॉट रिप्रेझेंट विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन बी आपला बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन बी 1.5. पहा, दुसरा प्रश्न, अ डाय इज रोल. एक डाय आपण रोल केला. व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी दॅट दी नंबर ॲपिअरिंग ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 3. पहा, लेस दॅन 3 पाहिजे आपल्याला. डायच्या रीडिंग कशा असतील, आपण थ्रो केल्यानंतर सपोज सॅम्पल स्पेस काय मिळेल आपल्याला, 1 2 3 4 आणि 5 आणि 6, बरोबर आहे. म्हणजे एन ऑफ एस ही व्हॅल्यू किती होईल, किती एलिमेंट आहेत, 6 आहेत. आता आपल्याला इव्हेंट कोणती करायची, लेस दॅन 3. नंबर कसा पाहिजे, सपोज इव्हेंट आपण एखादी ए घेऊ, म्हणजे ए जर इव्हेंट घेतली तर त्याचे एलिमेंट कोणते येतील, लेस दॅन 3 पाहिजे आपल्याला. 3पेक्षा कमी, 3ला इक्वल नको, 3पेक्षा लेस, 1 आणि 2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे या इव्हेंटमध्ये एलिमेंट 1 आणि 2 येतील. आता एन ऑफ ए काय होईल, एन ऑफ ए म्हणजे काय होईल, 1 2 एलिमेंट आहेत टोटल. आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे, बरोबर आहे. म्हणजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 2/6, 2/6 एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे पी ऑफ ए होईल, बरोबर आहे. 2/6 2ने डिवाईड करू तर काय येईल, 1/3, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन बी आपला बरोबर आहे, 1/3. आता तिसरा प्रश्न, व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट अ नंबर चूजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राईम नंबर. पहा, प्राईम नंबर 1 to 100 मध्ये किती असतात, 25 नंबर असतात. प्राईम नंबर इव्हेंट कोणती आहे, प्राईम नंबरची इव्हेंट आहे. परंतु एन ऑफ एस किती एलिमेंट असतील, 1 to 100 मध्ये 100, बरोबर आहे. म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू काय येईल, 100 आणि प्राईम नंबरची इव्हेंट आहे. आता 1 to 100 मध्ये प्राईम नंबर किती असतात, 25 असतात, हे लक्षात राहू द्या. 1 to 100 यांच्या बिटवीन 25 प्राईम नंबर असतात. तर ती इव्हेंटचे एलिमेंट किती आहे, 25. म्हणजे हे जर आपण 25ने डिवाईड केलं तर काय येईल, 1/4, बरोबर आहे. 1/4 ऑप्शन सी आपला बरोबर आहे. आता चौथा प्रश्न, देअर आर 40 कार्स. पहा, देअर आर 40 कार्स. कार्स किती आहेत, 40 आहेत. इन अ बॅग इज बियर्स अ नंबर फ्रॉम 1 to 40. प्रत्येकावर 1 पासून 40पर्यंत नंबर लिहिलेले आहेत. म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू काय येईल आपली, पहा, एन ऑफ एसची व्हॅल्यू 40 येईल, बरोबर आहे. आणि आपल्याला इव्हेंट कोणती करायची आहे, व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी दॅट दी कार्ड बियर्स अ नंबर व्हिच इज मल्टिपल ऑफ 5. पहा 1 to 40 याप्रमाणे नंबर आहेत आणि आपल्याला मल्टिपल ऑफ 5 पाहिजेत. म्हणजे नंबर कोणते असतील,
5, 10, 15, 5च्या टेबलमधले 5च्या मल्टिपलमध्ये 20, 25, 30, 35 आणि 40पर्यंतच नंबर आहेत बरोबर आहे 1 to 40. किती नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. म्हणजे एन ऑफ ए ती व्हॅल्यू किती असेल 8 असेल. हे कॅल्क्युलेशन 8ने डिवाइड करू म्हणजे 1/5. 8/40 म्हणजे काय 1/5. स्मॉलेस्ट फॉर्म घेतला तर 1/5 मिळेल. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. एन ऑफ एची व्हॅल्यू 2 आहे. प्रोबॅबिलिटी एची प्रोबॅबिलिटी 1/5 आहे. तर एन ऑफ एसची व्हॅल्यू काय असेल. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए पी ऑफ ए. हा फॉर्म्युला कसा आहे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. फक्त व्हॅल्यू पुट करू आता. पी ऑफ एची व्हॅल्यू 1/5 दिलेली आहे. एन ऑफ एची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची बरोबर आहे. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे देअरफॉर एन ऑफ एस इंटू 1 म्हणजे एन ऑफ एस होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 2 × 5 होतील. 2 × 5 म्हणजे काय होईल 10. म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळेल 10 मिळेल आपल्याला. ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. 5व्याचा आन्सर ऑप्शन ए येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वासिम आणि आकाश हे तिघेजणं बास्केटबॉल प्लेयर आहेत आणि ते प्रॅक्टिस करत आहेत बॉल ड्रॉप इन दी बास्केट. बास्केटमध्ये बॉल ड्रॉप करायची हे तिघेजणं प्रॅक्टिस करत आहेत. तर म्हणजे त्यांची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे सक्सेस. प्रोबॅबिलिटीज ऑफ सक्सेस. बास्केटबॉल त्या बास्केटमध्ये ड्रॉप होण्याची प्रोबॅबिलिटी तिघांची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली आहे. जॉनची प्रोबॅबिलिटी, वसीमची आणि आकाशची याप्रमाणे तिघांच्या 3 प्रोबॅबिलिटी आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे हू हॅड दी ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. या 3 प्रोबॅबिलिटीपैकी कोणती प्रोबॅबिलिटी सक्सेसची जास्त आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा येथे फ्रॅक्शन दिलेला आहे, येथे डेसिमल पॉईंट आहे आणि येथे पर्सेंटेज आहे. म्हणजे आपण काय करू हे 0.8 होतील बरोबर आहे. 0.8 म्हणजे 80 लिहू शकतो आपण. 4/5 म्हणजे हा नंबर होईल. 0.3 ही एक प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आणि 58% म्हणजे हे साईन आपण कॅन्सल केलं तर येथे आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे हे आन्सर काय होईल 0.58. एकाची प्रोबॅबिलिटी ही आहे, दुसऱ्याची ही आहे आणि तिसऱ्याची ही आहे. या 3 नंबरमध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे 0.83. हे ग्रेटर आहेत, या नंबरपेक्षा ग्रेटर आहेत बरोबर आहे. आणि हा नंबर या नंबरपेक्षाही ग्रेटर आहे. म्हणजे या 3 पैकी हा नंबर सर्वात ग्रेटर आहे. म्हणजे 0.83 ही कोणाची प्रोबॅबिलिटी आहे वसीमची बरोबर आहे. कारण पहिली जॉनची आहे, दुसरी वसीमची आहे आणि तिसरी आकाशची आहे रिस्पेक्टिव्हली. म्हणजे वसीमची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. याचं सोल्युशन लिहू आपण. सोल्युशन जॉन इथे लिहू आपण प्रोबॅबिलिटी ऑफ जॉन. जॉनची प्रोबॅबिलिटी काय होईल 4/5 दिलेली आहे. म्हणजेच काय 4ला 5ने डिवाइड करायचं आहे. 4ला 5ने डिवाइड करायचं आहे. हे लहान आहेत म्हणून इथे 0 घेणार आपण. तर इथे पॉईंट होईल. येथे 0 ॲड केला आपण तर 5 म्हणजे हे काय होतील 0.8 बरोबर आहे. 0.8 पॉईंट नंतरच्या अंकानंतर आपण 0 ॲड केलं तरी चालतो. म्हणजे असं लिहू शकतो आपण 0.8 म्हणजे 0.80. आता प्रोबॅबिलिटी ऑफ वसीम. बास्केटमध्ये बॉल ड्रॉप होण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आपल्याला. जॉनची प्रोबॅबिलिटी ही आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ वसीम ही प्रोबॅबिलिटी किती दिली आपल्याला 0.83 and probability of आकाश ही किती आहे 58% आहे. आपण डेसिमलमध्ये करू म्हणजे काय होईल 0.58% म्हणजे आपण असं लिहू शकतो 58/100 बरोबर आहे. हे साईन कॅन्सल केलं तर आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल. तर हे काय होईल
0.58 होतील, बरोबर आहे. हे दोन 0 कॅन्सल होतील, तर हा पॉईंट येथे येईल. सपोज 1 नंबर, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3. 0.83 हा नंबर सर्वात ग्रेटर आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे साईन करणार आपण. त्यापेक्षा लहान कोणता आहे? 0.80, बरोबर आहे. आणि हे पण ग्रेटर आहेत 0.58 पेक्षा. याचा अर्थ काय होतो? 0.83 ग्रेटर आहे 0.80 पेक्षा आणि 0.80 हे पण ग्रेटर आहेत 0.58 पेक्षा. 0.83 कोणाची आहे? वसीमची आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? हू हॅड, कोणाची आहे? वसीमची, बरोबर आहे. देअरफॉर वसीम हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. पहा, फक्त एक फ्रॅक्शनमध्ये प्रोबॅबिलिटी आहे, दुसरी डेसिमल पॉईंटमध्ये आहे आणि तिसरी पर्सेंटेजमध्ये आहे. फक्त आपण तिन्ही प्रोबॅबिलिटी डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत आणि त्यावरून ठरवलेलं आहे कोणती प्रोबॅबिलिटी जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन अ हॉकी टीम देअर आर 6 डिफेंडर्स. पहा, हॉकी टीममध्ये 6 डिफेंडर आहेत, 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे. पहा, ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये बॉलर, बॅट्समन, विकेटकीपर असतात, त्याप्रमाणे हॉकीमध्ये हे असतात डिफेंडर्स, ऑफेंडर्स, गोली. 6 डिफेंडर्स आहेत, 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. पहा, 6 डिफेंडर्स आहेत, डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे, 1 गोली. तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे? सिलेक्शन करायचं आहे, रँडमली सिलेक्ट करायचे आहेत. पहा, यापैकी आपल्याला 1 प्लेयर सिलेक्ट करायचा आहे रँडमली, तो कॅप्टन करायचा आहे आपल्याला. पहा, टोटल किती प्लेयर आहेत? 11 प्लेयर आहेत, बरोबर आहे. 6 + 4 + 1 म्हणजे 11 प्लेयर आहेत. या 11 प्लेयरपैकी आपल्याला 1 प्लेयर, आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. या 11 प्लेयरपैकी 1 प्लेयर आपल्याला कॅप्टन करायचा आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? दी गोली विल बी सिलेक्टेड. तर गोली सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल आणि डिफेंडर सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, ती प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, गोली एकच आहे आणि डिफेंडर किती आहेत? 6 आहेत, बरोबर आहे. पहा, गोली एकच आहे, बरोबर आहे. आणि टोटल किती आहेत? 11. म्हणजे गोली सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/11. आणि डिफेंडर किती आहेत? 6 आहेत. परंतु टोटल 11 पैकी चूज करायचे आपल्याला. म्हणजे ही येणार आहे डिफेंडर सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी, बरोबर आहे. पहा, ही डिफेंडरसाठी प्रोबॅबिलिटी येणार आहे आणि ही गोलीसाठी. पहा, सोल्युशन. पहा, टोटल प्लेयर किती आहेत? 11 आहेत. दी टोटल प्लेयर्स सिक्स डिफेंडर्स आहेत, बरोबर आहे. 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे. म्हणजे 11 क्वांटिटी आहे, 11 नंबर, बरोबर आहे. टोटल 11 आहेत. टोटल नंबर ऑफ प्लेयर्स, इथे नंबर ऑफ प्लेयर, टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इक्वल टू 11. देअरफॉर एन ऑफ एसची व्हॅल्यू, टोटल 11 आहेत म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू किती आहे? 11. आता इव्हेंट घेऊ आपण. इव्हेंट, पहा, गोलीची इव्हेंट आपण जी घेऊ. ही इव्हेंट काय घ्यायची आपल्याला? दी गोली विल बी सिलेक्टेड. दी गोली विल बी सिलेक्ट. गोली एकच आहे, बरोबर आहे. हेअर म्हणजे एन ऑफ जी ही क्वांटिटी किती होईल? 1, कारण गोली एकच आहे, बरोबर आहे. हे डिफेंडर्स आहेत, 6 काय आहेत? डिफेंडर्स. हे ऑफेंडर्स आहेत आणि 1 काय आहे? गोली आहे.
हे डिफेंडर्स, हे ऑफेंडर्स आणि हा गोली, बरोबर आहे. तर आता गोली सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी, देअरफॉर पी ऑफ जी म्हणजे एन ऑफ जी अपॉन एन ऑफ एस, बरोबर आहे. एन ऑफ जीची व्हॅल्यू किती आहे 1 आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू 11, बरोबर आहे. म्हणजे 1/11. गोली सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 1/11. ही इव्हेंट घेतली आपण. आता ही इव्हेंट घेऊ. अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. लेट, येथे लेट लिहू, लेट इव्हेंट जी, येथे लेट इव्हेंट डिफेंडरसाठी आपण डी घेऊ, कारण इव्हेंट ह्या कॅपिटल लेटरने इंडिकेट करतात, बरोबर आहे. अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. इव्हेंट कोणती आहे, अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड, ही इव्हेंट आहे, बरोबर आहे. म्हणजे इव्हेंट डी आहे, म्हणजे एन ऑफ डी ही क्वांटिटी किती होईल, डिफेंडर किती आहेत, डिफेंडर 6 आहेत, बरोबर आहे. एन ऑफ डीची व्हॅल्यू 6 आहे. ही प्रोबॅबिलिटी काढता येईल आपल्याला. देअरफॉर पी ऑफ डी म्हणजे डीची प्रोबॅबिलिटी किती येणार आहे, एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस, बरोबर आहे. एन ऑफ डी 6 आणि एन ऑफ एस ही व्हॅल्यू किती आहे 11/11, बरोबर आहे. ही येणार आहे डिफेंडरची प्रोबॅबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप बिअरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन ईच कार्ड. 26 कार्ड्स आहेत आणि प्रत्येक कार्डवर इंग्लिश अल्फाबेट लिहिलेले आहेत. म्हणजे ABCD 26 कार्ड्स आहेत. म्हणजे टोटल किती आहेत A to Z पर्यंत 26 कार्ड्स आहेत, बरोबर आहे. आता म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू किती असेल, एन ऑफ एस टोटल कार्ड 26, बरोबर आहे. एवढे एलिमेंट किती आहेत 26. एन ऑफ एसची व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल. आता 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. यातील एक कार्ड आपण रँडमली सिलेक्ट केलेला आहे, हा एसचा सेट होईल, बरोबर आहे. या 26 कार्डमधून आपण एक कार्ड रँडमली असं काढून घेतलेलं आहे. तर व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी दॅट दी कार्ड ड्रॉन इज अ ऑल. ऑल कार्ड म्हणजे काय, ऑल म्हणजे काय असतात AEIO आणि U हे 5. या 26 पैकी हे 5 लेटर जे आहेत ते ऑलचे आहेत, म्हणजे स्वर त्याला आपण म्हणतो AEIOU. ज्याप्रमाणे मराठीमध्ये AIEE असतात त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये AEIOU हे 5 काय आहेत ऑल आहेत. VOWEL यांना स्वर म्हणतात इंग्लिशमधले. तर हे कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, या इव्हेंटची क्वांटिटी 5 होईल, बरोबर आहे. हे 5च आहेत 5, म्हणजे प्रोबॅबिलिटी काय येईल 5/26, बरोबर आहे. सॉल्व करूया. सोल्युशन इथे काय लिहिणार आपण, सोल्युशन देअर आर 26 कार्ड्स बिअरिंग. प्रश्नातले शब्द आहेत 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन ईच कार्ड, ऑन ईच कार्ड. म्हणजे सॅम्पल स्पेस कसा होईल, A to Z होईल, ABCD याप्रमाणे A to Z होईल, बरोबर आहे. हे 26 कार्ड्स होतील. म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळेल 26. आता इव्हेंट कोणती घ्यायची आपल्याला, एक कार्ड रँडम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ऑल कार्ड आलं पाहिजे, बरोबर आहे. लेट इव्हेंट, सपोज इव्हेंट ए घेऊ आपण. इव्हेंट कोणती आहे, कार्ड ड्रॉन इज अ ऑल कार्ड, कार्ड इज ऑल कार्ड. म्हणजे एचा सेट कसा होईल, त्यामध्ये 5च येतील, AEIO आणि U हे काय आहेत ऑल आहेत, बरोबर आहे. AEIOU. आता
देअरफोर एन ऑफ ए ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1 2 3 4 5 बरोबर आहे. आपल्याला प्रोबॅबिलिटी पाहिजे. नाऊ पी ऑफ ए इव्हेंट आपण ही घेतलेली आहे, कार्ड इज ऑल, त्यासाठी ए घेतलेला आहे इव्हेंटसाठी बरोबर आहे. तर मग त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. हे आपण सर्व प्रॅक्टिस सेटमध्ये बेसिक पाहिलेलं आहे बरोबर आहे. एन ऑफ एची व्हॅल्यू 5 आहे आणि अपॉन एन ऑफ एस 26. पहा पुढे सेंटेन्स काय लिहायचं आहे आपल्याला. व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी दॅट दी कार्ड, येथे लिहिणार आपण देअरफोर 5/26 इज दी प्रोबॅबिलिटी इज दी, पहा नंतर सेंटेन्स लिहा असं इज दी प्रोबॅबिलिटी. पहा व्हॉटच्या ऐवजी फक्त आपण 5/26 लिहिलेलं आहे. इज दी प्रोबॅबिलिटी दॅट दी कार्ड ड्रॉन इज अ ऑल कार्ड, दॅट दी कार्ड नेक्स्ट. पहा क्वेश्चन नंबर 5. अ बलून वेंडर, एक फुगे विक्रेता आहे आणि त्याच्याकडे 2 रेड 3 ब्लू आणि 4 ग्रीन कलरचे बलून आहेत. ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम ॲट रँडम टू गिव्ह इट टू प्रणाली. तर प्रणाली नावाच्या मुलीला यापैकी एक फुगा रँडमली, तो फुगेवाला म्हणजे तो विक्रेता जो आहे तो प्रणालीला एक फुगा रँडमली देणार आहे, एक बलून रँडमली देणार आहे. तर व्हॉट इज दी प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स. पहा म्हणजे प्रणालीला रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, ब्लू बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे आणि ग्रीन बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ती फाइंड आउट करायची. ह्या इव्हेंट आहेत बरोबर आहे. आणि टोटल बलून्स किती आहेत 2 3 आणि 4 म्हणजे 9 बलून्स आहेत बरोबर आहे. पहा आपण सोल्युशन कसं लिहिणार. लेट 2 रेड बलून्स, 2 रेड बलून्स सपोज म्हणजे बी रेड आहेत म्हणून आपण R1 आणि R2 घेऊ. 2 रेड आहेत म्हणून R1 आणि R2. 3 ब्लू आहेत, 3 ब्लू बलून्स. बी ब्लू आहेत म्हणून B1, 3 आहेत म्हणून B1 B2 आणि B3. अँड 4 ग्रीन आहेत, 4 ग्रीन बलून्स. बी ग्रीनसाठी G घेऊ आपण, G1 G2 G3 आणि G4 बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे, सॅम्पल स्पेस काढायचं आहे म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आपल्याला फाइंड आउट करता येतील. पहा देअरफोर यस सॅम्पल स्पेस काय होईल. पहा सॅम्पल स्पेसमध्ये एवढे सर्व एलिमेंट येतील बरोबर आहे. R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 आणि G4. हा का होईल सॅम्पल स्पेस बरोबर आहे. म्हणजे एन ऑफ एसची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. टोटल किती आहेत 2 3 5 आणि हे 4 म्हणजे 9. टोटल क्वांटिटी 9 बरोबर आहे. एन ऑफ एसची व्हॅल्यू काढली आपण. ही व्हॅल्यू का काढली, कारण आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. एन ऑफ एसची व्हॅल्यू माहिती पाहिजे. आता ही इव्हेंट घेऊ आपण. पहा रेड बलून आहेत यासाठी R इव्हेंट घेऊ आपण. ब्लू बलून आहेत यासाठी B इव्हेंट घेऊ किंवा ABC घेतलं तरी चालेल. ग्रीनसाठी आपण G घेऊ बरोबर आहे. आता इव्हेंट लेट इव्हेंट R, त्यासाठी काय आहे अ रेड बलून. प्रणाली गेट्स अ रेड बलून. रेड किती आहेत 2च आहेत, रेड 2 आहेत बरोबर आहे. म्हणजे आरचा सेट कसा येईल R1 आणि R2. R1 आणि R2 हे दोनच एलिमेंट यामध्ये येतील, R1 आणि R2 बरोबर आहे. देअरफोर एन ऑफ R ही व्हॅल्यू किती मिळेल 2, कारण दोनच एलिमेंट आहेत. आता पुढे काय लिहिणार आपण.
पहा एन ऑफ एसची व्हॅल्यू माहिती आहे 9 आहे, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू काढली, एन ऑफ आरची व्हॅल्यू काढली आपण. आता प्रोबॅबिलिटी आर, आता प्रोबॅबिलिटी ऑफ आर, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ आर म्हणजे काय असेल, एन ऑफ आर अपॉन एन ऑफ एस, बरोबर आहे. एन ऑफ आरची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू किती आहे 9, म्हणजे 2/9. रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल 2/9, बरोबर आहे. नाऊ आता इव्हेंट आर घेतले आपण, आता इव्हेंट बी घेऊ आपण. नाऊ इव्हेंट लेट इव्हेंट बी इव्हेंट कशीच घेऊ आपण, अ ब्लू बलून, अ प्रणाली गेट्स अ ब्लू बलून. बीच्या सेटमध्ये एलिमेंट किती येतील, कारण ब्लू किती आहेत B1 B2 B3 तीनच आहेत, बरोबर आहे. B1 हा एलिमेंट, B2 आणि B3 हे 3 बलून, बरोबर आहे, ब्लूचे आहेत. देअरफॉर एन ऑफ बी ही व्हॅल्यू 1 2 3 आहेत. देअरफॉर म्हणजे प्रोबॅबिलिटी काढू आपण, पी ऑफ बी काय असेल, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बीची व्हॅल्यू 3 आणि एन ऑफ एस 9 आहे, बरोबर आहे. 3/9 म्हणजे काय होईल, 3ने डिवाईड करू म्हणजे 1/3. 3/9 म्हणजे काय 1/3, बरोबर आहे. पी ऑफ बी व्हॅल्यू फाइंड आउट केली, पी ऑफ आर पण फाइंड आउट केली. आता लेट, आता इव्हेंट जी घेऊ आपण. लेट इव्हेंट जी कशासाठी घेऊ आपण, अ ग्रीन बलून. लेट इव्हेंट जी अ ग्रीन बलून. जीच्या सेटमध्ये एलिमेंट किती होतील, ग्रीनचे किती आहेत, G1 G2 G3 G4. G1 G2 G3 आणि G4, बरोबर आहे. देअरफॉर एन ऑफ जी 1 2 3 4 आहेत. आता प्रोबॅबिलिटी काढू, पी ऑफ जी म्हणजे काय, एन ऑफ जी. हे सर्व आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. एन ऑफ जीची व्हॅल्यू 4 आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू 9 आहे, बरोबर आहे. ही आली प्रोबॅबिलिटी ग्रीन बलूनची, बरोबर आहे. ही प्रोबॅबिलिटी ब्लू बलूनची आणि ही प्रोबॅबिलिटी आहे रेड बलूनची. पहा मित्रांनो, राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.